नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गुरुवारी ठाण्यात काही भागात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिलीमीटर व्यासाचा वॉल बदलणं आवश्यक आहे. सदर जलवाहिनीवरील वॉल बदलण्याचं काम गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे सिद्धेश्वर जलकुंभ, इटर्निटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समतानगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, विव्हियाना मॉल इत्यादी भागाचा पाणी पुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा असं आवाहनही ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. जयजीत सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांची 24 एप्रिल 2023 रोजी महासंचालकपदी पदोन्नती झाली. मात्र त्यांना ठाण्यातच ठेवलं होतं. डुमरे हे 1994च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आणि सहपोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्तपदही त्यांनी सांभाळलं आहे. आस्थापन शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, ATS लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विशेष शाखा तसेच कोसोवो या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेतही त्यांनी काम केलं आहे. एअर इंडिया कंपनीत त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ज्येष्ठांसाठी देखील त्यांनी उपक्रम राबवलेत. ठाण्यात सहपोलीस आयुक्त असताना घरात एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन सुरू केली होती. तसेच कर्तव्य हा उपक्रमही हाती घेतला होता. कासारवडलीत एका तरुणाने 11 जणांची हत्या करून आत्महत्या केली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
राष्ट्रीय लोक अदालतीत सरत्या वर्षामध्ये इतिहास घडला. ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत असलेली तब्बल 21,573 न्यायालयीन प्रकरणे नुकत्याच आयोजित केलेल्या लोक अदालतीत निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीत सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्याचा उच्चांक यंदा नोंदवण्यात आलेला आहे. राज्यात ठाणे जिल्हा अव्वल नंबर ठरला आहे. या न्यायालयीन प्रकरणात मोटार अपघात प्राधिकरण, वैवाहिक प्रकरणे, धनादेश बाउन्स, गुन्हा कबुली, दंडात्मक कारवाईत तडजोड, बँक रिकव्हरी प्रकरणांचा समावेश आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार वर्ष अखेरीस 9 डिसेंबर 2023 रोजी शेवटच्या लोक अदालतीत 21,573 प्रकरणे आणि दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी 40,083 तडजोड पात्र असलेली प्रकरणे पक्षकारांच्या सहमतीने आणि सामंजस्याने निकाली काढण्यात आली. ठाणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. राज्यात एकूण निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांपैकी 1/4 प्रकरणे ठाणे जिल्ह्यातील असल्याने निकालाने उच्चांक गाठला. मागील 1 वर्षाच्या लोक अदालतीचा आढावा घेतला असता ठाणे जिल्ह्यातील पक्षकारांनी लोक अदालतीचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. त्यामुळेच अजातो पावतो न्यायालयात प्रलंबित असलेली 86,074 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे आणि प्रभारी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाण्याचे अमित एम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी प्राधिकरणाने लोक अदालतीचे आयोजन केलं होतं. तसं पाहिलं तर एका वर्षामध्ये 4 राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे ही जी होती ती ह्या वर्षामधील शेवटची राष्ट्रीय लोक अदालत होती आणि ह्या लोक अदालतमध्ये सातत्यानं जसं की पूर्वीच्या लोक अदालतमध्येही नागरिकांचा ज्यांचे प्रकरण त्यांचा परिचय होता तसाच याही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिचय होता. न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणाचा विचार करण्यात आला तर 21,573 प्रकरणं निघालेली आहेत या नॅशनल लोक अदालतमध्ये आणि त्यामध्ये जवळपास 294 प्रकरणं आहेत ते मोटार अपघाताची प्रकरणं आहेत, ते निघालेले आहेत. जवळपास एक दुर्दैवी घटना घडली होती डोंबिवलीमध्ये. घरामधला कर्ता पुरुष मुलगा विवाहित होता. तो ऑक्टोबर महिन्यामध्ये अपघात झाला, ट्रक अपघात, आणि तो मयत झाला ऑक्टोबरमध्ये. 8 नोव्हेंबरला केस रजिस्टर झाली आणि 9 डिसेंबरला नॅशनल लोक अदालतमध्ये ते प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आलं आणि लोक अदालतचा फायदा घेऊन तो प्रकरण निकालही निघालं, त्यामध्ये तडजोड झाली आणि जवळपास जे की वृद्ध मातापिता होते त्यामध्ये त्यांना 85 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. तसं पाहायला गेलं तर हे सर्वात जलद गतीनं निघालेलं प्रकरण आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीला सहाय्य. ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला आहे. पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी 11,000चा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक शेलार, सचिव निलेश पानमन, खजिनदार विभो बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात, सदस्य अमर राजवर, अनुपमा गुंडे इत्यादींसह मनोज सिंग, अमोल कदम, रोहिणी दिवान, वीरेंद्र मिश्रा उपस्थित होते. सैनिक हे आपल्याकरता सीमेवर लढत असतात. आपण त्यांच्यामुळेच जे जीवन जगतो ते त्यांच्यामुळे जगतो आणि एक कृतज्ञता म्हणून आपल्या पत्रकार संघाने या ध्वजदिनी या मदत करावी सैनिकांना, त्या उद्देशाने आपण हे मदत केलेली आहे. हे आपले सैनिक आहेत, ते त्यांना वीरमरण येतं, काही लोकांना अपंगत्व येतं आणि अशा ह्या सर्व सैनिकांच्या कुटुंबाकरता ह्या निधीचा वापर केला जातो.
आणि आपण कुठंतरी थोडीशी खारीचा वाटा उचलावा म्हणून आपण ही निधी दिली आहे. आणि असा जो आपण जी स्टार्ट केली आहे त्याचप्रमाणे ह्या देशातील राज्यातील सगळ्या पत्रकारांनी या आपल्या सैनिकांना, या आपले सर्व बांधव आहेत, या बांधवांना सरळ हस्ते आपलं कर्तव्य म्हणून, आपली कृतज्ञता म्हणून आपण आपला खारीचा वाटा उचलून त्यांना ह्या त्यांच्या चांगल्या कार्याकरता आपण हे निधी द्यावा असं मी सर्वांना आपल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या तर्फे आवाहन करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.